संतोष आंधळे, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं खरं तर ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स उपलब्धच होत नाही आहेत, वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा जी जिल्हा रुग्णालय आहेत तिथे सुद्धा आता खूप मोठी वानवा आहे डॉक्टर्सची. अनेक बातम्यांमधनं आपण त्याची आकडेवारी बघत असतो. नेमकी काय कारणं दिसत आहेत त्याच्या मागची, तुम्हाला कशा प्रकारचं एक प्रकारची जी अनास्था आहे ती अनास्था खरं तर संपूर्ण शासकीय पातळीवरती सुद्धा लादली गेले का ह्या सगळ्या व्यवसायावरती, काय वाटतं तुम्हाला? मंदार, मला मुळात असं वाटतं की शासकीय दरबारी सुद्धा अशी उदासीनता आहेच की जिथे डॉक्टर नेमायला पाहिजे होते तिथे नेमले गेलेले नाहीत. पण मुळात मंदार, तुला असं मला सांगावंसं वाटतंय की अनेक डॉक्टरांना अपॉइंटमेंट दिलेल्या असतात विविध राज्यातल्या भागांच्या, पण ते डॉक्टर तिथे जॉईन होत नाहीत. आपल्याकडे एक पद्धत आहे, MBBS डॉक्टर झाला शासकीय रुग्णालयातून की त्याने 1 वर्षाचा बॉन्ड म्हणून रुरल सर्व्हिस करायची असते. आत्ता परिस्थिती चांगली आहे, कारण त्यांनी जर रुरल सर्व्हिस ती नाकारली तर त्यांना 5 लाखाचा दंड वगैरे केला जातो. परंतु ज्यावेळी हा दंड कमी स्वरूपाचा होता, 1 लाखाचा होता, त्यावेळी असे डॉक्टर रुरल सर्व्हिस करण्याऐवजी ते दंड भरण्याकडे त्यांचा कल होता. त्यांना बहुतेक पुढे शिकायचं असावं म्हणून ते दंड भरत असावेत. परंतु हे जे डॉक्टर ज्यांनी अपॉइंट केलेत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये PSC मध्ये, ते तिथे जात नसल्याचं चित्र हे आपल्या हेल्थ सर्व्हिसेस डिपार्टमेंटला दिसून आलेलं आहे. त्यामुळे आता काही जे तावातावाने डॉक्टर म्हणतायत की आम्ही खूप चांगलं करतोय, वाईट करतोय, तरी मी सांगू इच्छितो की मी परत माझा मुद्दा तेच सांगतो की हा मुद्दा काही डॉक्टरांपुरा मर्यादित आहे. माझे अनेक डॉक्टर मित्र आहेत, चांगलं काम करतात. समीर दलवाई आहेत, त्यांचं मी काम बघितलेलं आहे. लेले यांचं काम मी बघितलेलं आहे. त्यामुळे पूर्णतः डॉक्टर पेशाला मी असं म्हणत नाही आहेत. पण त्याच वेळी काही डॉक्टर असे आहेत, डॉक्टर सुधा मुंडे PCPND मध्ये काय झालं त्यांचं, नक्की PCPNDतले अनेक डॉक्टर कसे गेले अडचणीत, असे विविध त्यात विषय आहेत. पण मला मंदार इथे तुला परत एक विषय मांडावासा वाटतोय की सरकारी उदासीनता जी आहे ती खरोखर की अनेक डॉक्टरांना आपण अपॉइंटमेंट दिलेले आहेत. तुम्ही हेल्थ सर्व्हिसेसमध्ये कधी माहिती काढू शकता, हेल्थ विभागात जाऊ शकता. अनेक डॉक्टर जॉईन होत नाही, त्यांना अपॉइंटमेंट लेटर्स दिलेली आहेत. त्यांना त्यांच्या आवडीची अनेक ठिकाणं पाहिजे असतात, त्यांच्या सोयीची ठिकाणं पाहिजे असतात, तिथे जॉईन होत नाही. तर मग अशा डॉक्टरमध्ये काय अनस्था म्हणणार, पण तुम्ही सांगा. नक्की, म्हणजे अगदी म्हणजे एक पत्रकार आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत संतोष आंधळे, अगदी स्पष्ट त्याच्यावरती बोट तुम्ही ठेवताय. कारण हे सगळे मुद्दे जे आहेत या सगळ्या मुद्द्यांमुळेच हा अत्यंत आदर्श असलेला जो व्यवसाय आहे, जे प्रोफेशन आहे डॉक्टरांचं, ते कुठेतरी त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह आलेलं आहे. पण त्या निमित्ताने आपण त्याची तुम्हाला डॉक्टर गोरिले थोडक्यात अगदी जे जात नाहीत त्यांचा विषय नाही, पण जे जात आहेत आणि सेवा देत आहेत, आज सेवा ठप्प नाही आहेत. अगदी तुम्ही दऱ्याखोऱ्यात गेला तरी लोक सेवा देत आहेत. त्यांची अवस्था फार वाईट आहे त्या डॉक्टरांची, आणि त्यांच्या समोर हे शहरातले डॉक्टर आहेत. त्यामुळे तावातावाने बोलण्याचं माझं कारण हेच आहे की वस्तुस्थिती माहित नसताना बोलणं सोपं असतं. ते भोगून आलोय त्याच्यामध्ये, 30 वर्ष मी ते काम करतोय, त्यामुळे मला त्याच्यातली गांभीर्य मला जास्त. ठीक आहे, तुम्ही सगळे गांभीर्यानेच बोलताय. कोणाला मला नाही वाटत की कोणाच्या गांभीर्याबाबत शंका आहे कोणाला. डॉक्टर समीर दलवाई, तुम्हाला मला वाटतं काहीतरी मुद्दा मांडायचा आहे याच संदर्भामध्ये. आपण मगाशी शहरी डॉक्टर किंवा शहरी मेडिकल प्रॅक्टिस आणि रुरल म्हणजे ग्रामीण आपण एक डिव्हिजन बघतोय, पण अगदी शहरात सुद्धा स्लमचा जो भाग आहे किंवा जो गरिबीचा जो भाग आहे त्या भागात, त्या क्षेत्रात आणि त्या समाजाचा अगदी शहरात राहून सुद्धा ग्रामीण भागात आपण म्हणतोय की हाल होत आहेत, त्याच प्रकारचे हाल होत आहेत. कारण आपण बघितलं की एकंदरीत जो कॉस्ट ऑफ मेडिसिन जो झालेला आहे तो शहरात राहणाऱ्या सुद्धा गरीब लोकांना पुरवता येत नाहीये. दुसरा मुद्दा आपण म्हटलं की ग्रामीण क्षेत्रात डॉक्टर जायला मागत नाही. त्याचं एक कारण असं पण आहे की एवढं डॉक्टरने शिक्षण घेतल्यानंतर गावात गेल्यावर फक्त पैसा हाच एक प्रश्न नसतो, पण त्या डॉक्टरला कुठे असं पण वाटत असतं की माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, मला राहायला एक चांगली सुविधा मिळाली पाहिजे. ज्या आपण आणि विशेषतः बऱ्याचशा डॉक्टरांशी बोलताना मला हे उत्तर मला मिळालेलं आहे की शेवटी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो तिकडे, आणि त्या शिक्षणाच्या म्हणजे फक्त त्या डॉक्टरने त्याचा व्यवसाय आणि त्याची प्रॅक्टिस असंच तुम्ही डॉक्टरना एका चौकटीत बघू नका. शेवटी त्याची पण फॅमिली आहे, त्याची पण मुलं आहेत, त्याला पण त्याच्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आता आपण इव्हन रेग्युलर डॉक्टर जरी आपण पाहिलं प्रॅक्टिस झाल्यानंतर, आता काही मुद्दे मला माझ्या डॉक्टर मित्रांना पण सांगायचे आहेत की आपण प्रॅक्टिसमध्ये एवढी वर्ष मेहनत केल्यानंतर आल्यानंतर, आणि ते खरोखर आहे, जागा मुंबईमध्ये घेऊन प्रॅक्टिस करायची म्हटल्यावर त्याच्यावर लोन घ्या वगैरे वगैरे, त्याचं डॉक्टरच्या पण मनावर एवढं टेन्शन असतं आणि एवढं दर्पण असतं. आपण बघतो डॉक्टर स्वतः किती वेळा आजारी होतात,
आमचे एक मित्र खूप चांगले कन्सल्टंट गेल्या वर्षी IMA ला लेक्चरला गेलेले असताना फ्री म्हणजे ते डॉक्टरांना शिकवण्यासाठी गेलेले असताना लेक्चर घेताना त्यांना तिकडे हार्ट अटॅक आला आणि ते मृत्युमुखी झाले. तर डॉक्टरांच्या मनावर देखील भरपूर त्याचा एक प्रेशर असतं. बऱ्याच वेळा एक स्टाईल ऑफ लिव्हिंग किंवा एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणा नक्की. ती एक मेंटेन करायची असते. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यात आपण विचार करत असताना शेवटी आपण एक हा विचार केला पाहिजे की जेव्हा डॉक्टरांकडे सुद्धा आपण जातो बऱ्याच वेळा एक आपण सुद्धा एज अ रुग्ण म्हणून जर आपण एक पाऊल पुढे घेतलं आणि आपण सुद्धा एक फक्त म्हणजे नक्की, बऱ्याच वेळा आपण अर्थात- बोलतो, अर्थात- आपण अर्थातच- इंटरनेटच्या सर्व गोष्टी घेऊन जातो. नक्की. इंटरनेटमध्ये आपण सर्व वाचलेलं असतं आणि आपण सुद्धा वकील म्हणून आणि डॉक्टर तिकडे आपल्याला उत्तर दिलंय असं पण तर बऱ्याच ठिकाणी मला वाटतं डॉक्टर ले म्हणाले मगाशी की डॉक्टर आणि रुग्ण दोघांना एकामेकांशी कसं आपण एक नातं बनवलं पाहिजे ह्याच्यावर आपण चर्चा केली. नक्की हे नातं नाही, या नात्याकडेच आपण खरं तर जाण्याचा प्रयत्न करतो या चर्चेतनं, कारण इतकी उघडपणे आपण खरं तर सगळेजण मोकळेपणाने हे बोलतोय आणि त्यातून समजून घेतोय काय प्रक्रिया घडते ती. अर्थात छाजेड आपल्यासोबत आहेत. सुनील छाजेड, थोडक्यात काय मुद्दा म्हणाल तुम्हाला, कारण मला वेळ अत्यंत कमी आहे. ही चर्चा आपल्याला खूप वेळ चालवता येऊ शकते. हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे. काय तुम्हाला नेमका आणखीन एक, तुम्ही स्वतः फार्मासिस्ट आहात, काय प्रकारे तुम्हाला असं वाटतं की या सगळ्यामध्ये कुठला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा वाटतं तुम्हाला? मला पहिले एक सांगायचं आहे की जनतेने डॉक्टरवरती हल्ले नाही करावे नाही. कारण की डॉक्टरला आपण देव मानतो आणि कोणाकडनं चुकी होऊ शकते किंवा होत पण नाही. पण केव्हा केव्हा एक प्रसंग सावधता न घेता लोक डॉक्टरांवरती हल्ले करतात. त्याच्यासाठी मी शासनाला आणि मेडिकल काउन्सिलचे जे त्यांचे सेक्रेटरी बसलेले त्यांना विनंती करेन की त्यांनी डॉक्टरांच्या हॉस्पिटलला किंवा त्याच्या दवाखान्यावर अशी एक नोटीस बोर्ड लावा की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल या डॉक्टरकडनं किंवा तुमच्यावरती अत्याचार झाला असेल किंवा तुम्हाला काही रॉंग ट्रीटमेंट दिली असेल तर तुम्ही संपर्क करा. हे कुठे जेणेकरून एक जायचं हे वेळ त्यांना मिळेल. त्यावेळेला माहिती नसतं. त्यांना तो जो आघात असतो त्यावेळेचा कदाचित ते direct त्यावेळेला हल्ला त्यांना काय करतात करायचं ते त्यांना कळत नाही. त्यामुळे कदाचित आणखीन हे हल्ले वाढलेले असतील. संतोष आंधळे, थोडक्यात तुमचा मुद्दा मला ऐकायला आवडेल. अत्यंत महत्त्वाची खरं चर्चा आहे, पण आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे, चर्चा करायची आहे. त्यामुळे थोडक्यात तुमचा मुद्दा पोहोचवा. छाजेड साहेबांनी मुद्दा काढला की डॉक्टरवरचे हल्ले पेशंटकडनं थांबले पाहिजेत. पण मुळात पेशंटकडनं हल्ला होण्यामागची कारणं डॉक्टरनी शोधायचा कधी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्ही कुठल्या कॅज्युअलिटीमध्ये कधी गेलात, काही डॉक्टरांचं मी परत वाक्य माझं वापरतोय, त्यावेळी पेशंटशी कशा पद्धतीने बोललं गेलं पाहिजे. जेव्हा आपण ब्रेकिंग द न्यूज म्हणतो, एखाद्याचा रुग्ण वारलाय हे सांगण्याची जी पद्धत, एखादा रुग्ण कॅज्युअलिटीमध्ये ज्या पद्धतीने एखादी अडचण किंवा एखादा रोग तुमच्याकडे घेऊन येतो त्या पद्धतीला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाता, हा कम्युनिकेशनचा गॅप आपल्याकडेही सुद्धा आहे आणि तो आपण केला पाहिजे चांगला. नक्की. असं फक्त मला या चर्चेत नक्की. या चर्चेच्या सुरुवातीलाच आपण पुन्हा तेच म्हटलं होतं की समन्वय आणि संवाद या सगळ्या दोन महत्त्वाच्या गोष्टींची खरं तर या व्यवसायाला आणि या व्यवसायाशी संबंधित सगळ्यांनाच अत्यावश्यक अशी जी गरज आहे, त्याबाबत काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा डॉक्टर जयेश लेले, थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा की येणाऱ्या काळामध्ये खरं तर तुमच्या सगळ्यांच्या संघटना मोठ्या आहेत, त्यांची नावं मोठमोठी आहेत, पण त्यावरून ह्या संघटनांच्या मार्फत तुम्ही अनेक गोष्टी ज्या करू शकताय, त्या गोष्टी तुम्ही अजेंडावरती घेऊन प्रत्यक्षात सरकारला ते करायला भाग पाडून करताना दिसत नाही. केवळ संप, संघटना म्हटल्यावरती संप एवढंच एक हत्यार तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. असं जे चित्र आहे ते बदलेल का? आता काही गेल्या वर्षामधून जी परिस्थिती जी आहे की खेडेगावात डॉक्टर जात नाही ही पूर्णपणे बदलायला लागलेली आहे. आत्ताच आपण जसं डिस्कस केलं की शहरामध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंग, कॉस्ट ऑफ एस्टॅब्लिशिंग हॉस्पिटल किंवा दवाखाना हे वाढत चाललेलं आहे आणि तिथे पण जसं आपण म्हणतो की तिथे डॉक्टर्स जास्त झालेले आहेत, त्याप्रमाणे आज मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की नंदुरबार किंवा आता आपण जो डिस्कस केला की नक्षलाईट एरिया, त्या पूर्ण एरियामध्ये म्हणजे आपण म्हणाल की गडचिरोली, हिंगोली, जी आपण नंदुरबार आदिवासी भाग म्हटलेला आहे, किंवा धुळे किंवा आपल्या चंद्रपूर या ठिकाणी IMAच्या ब्रांचेस झालेल्या आहेत. गेल्या म्हणजे 15 वर्षामध्ये मी सांगू शकतो की IMAने जिकडे तिकडे जिथे जिथे 10 MBBS डॉक्टर असू शकतात तिकडे आम्ही तिथे संघटना स्थापन करून त्यांना IMAच्या दृष्टीने माहिती देऊन आणि त्यांना पूर्णपणे IMA काय आहे आणि IMA लोकांना सांगू शकतं, लोकांच्या बरोबर समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आज IMA ही संस्था जी आहे, आज जेवढे मेंबर्स वाढलेले आहेत, ठीक आहे, तर म्हणजे लोकांना तुमचं म्हणणं आहे भरपूर आम्ही मेंबर्स मदत वाढले करत तुमचे असतोय. किंवा हे सगळे मुद्दे आम्हाला मान्य आहेत, पण त्याबरोबरीनं खरं तर ही परिस्थिती आज जी चर्चा आपण घडवून आणली, खरं तर डॉक्टर्स डे सगळ्यांना शुभेच्छा आपण देतोय, पण त्याबरोबरनं ही परिस्थिती आणि ही चर्चा आपण घडवण्याचं कारण पण आपण सगळ्यांनी खरं समजून घ्यायला पाहिजे. समस्त डॉक्टरांना पुन्हा एकदा मनापासून आजच्या दिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतोय, पण अर्थातच जो रुग्ण आहे, डॉक्टरांकडे येणारे जे काही त्यांच्या रुग्णांचे नातेवाईक असतील, या सगळ्यांना समाविष्ट करून त्यांच्याशी संवाद साधून खरं तर तुम्ही उपचार कराल, एवढी आम्ही एक माफक अपेक्षा तुमच्याकडनं पुन्हा एकदा ठेवतोय. धन्यवाद.